नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाक्षीर ही पाणबुडी देशाला समर्पित होतीये. खारघर येथे बांधण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार असून महायुतीच्या नूतन आमदारांशी सुद्धा मोदी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बाबासाहेब पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती देण्यात आल्याने अजित पवारांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी इच्छा अजित पवारांकडून व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील गायीच्या वासराकडून भाकणुकीचा महत्त्वाचा विधी काल पार पडला. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. मानकरी देशमुख यांच्याकडे वासरू भाकणूक विधी संपन्न झाला असून देशात यंदा भरपूर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जगात शांतता राहील, महागाई वाढणार नाही, महागाई स्थिर राहील असा अंदाज या भाकणुकीच्या निधीतून मांडण्यात आलाय. भाकणुकीच्या विधी वाल्मिक कराडवर 307 देखील दाखल करा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली असून माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंना देखील टोला लगावलाय. परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि धनंजय मुंडेंना तेथील पंतप्रधान घोषित करा अशी उपरोधिक मागणी यावेळी आव्हाड यांनी लगावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मोदींना भेटण्यासाठी आज महायुतीचे आमदार जाणार आहेत. त्यांच्यासोबत एक ईव्हीएम देखील पाठवा अशा शब्दात त्यांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे. लवकरच मोदी मणिपूरलाही जातील अशी अपेक्षा असून मोदी आज धारावीसाठी काही घोषणा करणार का ते पाहूयात असं म्हणत राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबातील वाद आता समोर येताना दिसतोय. पंढरपूरमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात या वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या नियुक्तीवरून सुभाष पाटील यांनी पक्षातील मनमानी कारभाराबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत दिलेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन 10 मिनिटे चर्चा केल्याची माहिती मिळते. अजित पवार यांची भेट घेऊन सध्याच्या परळीतील परिस्थितीबाबत अजित पवार यांना अवगत करून मुंडे परळीच्या दिशेने निघालेत. सध्याची परिस्थिती शांत झाल्यानंतर आपण परळीमध्ये पुढील 2 दिवसात माध्यमांशी संवाद साधू अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे राज्यात थंडी कमी अधिक होत असून उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनच राज्यातही गारठा कमी झाला असून ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर मधील गोठेघर जवळ आज भीषण अपघात झालाय. या अपघातात बस, कंटेनर, ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. सदर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून अपघातात 15 ते 16 जण जखमी झाले असून 2 ते 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रजनीकांत यांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या जेलर चित्रपटाच्या सिक्वेलचा टीझर रिलीज काल संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असून या सिक्वेलसाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेला जेलर चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.